साहेबांनी सांगितले की महिलांना पैसे जमा होण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत होता। महिला नाराज झाल्या होत्या। केवायसी करून पण महिलांना अनेकांना पैसे मिळत नव्हते। गेले 4 दिवस झालं जानेवारी महिन्याचा हप्ता सोडून पण महिलांच्या बँकेत जमा झाला नव्हता। त्यामुळे केवायसीची जी काय अट होती तर ती रद्द करून महिलांच्या खात्यावरती 2200 कोटी रुपये या ठिकाणी आज जमा करण्यात आले आहेत। सरकारच्या माध्यमातून सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माफी मागण्यात आल्या। कारण केवायसीची अट अचानक लावल्याने महिलांना पैसे वितरणासाठी मोठा प्रॉब्लेम येत होता। आता महिलांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। केवायसी करण्याची जी काय अट होती तर ती सरकारच्या माध्यमातून आता रद्द करण्यात आली आहे। स्वतः पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की केवायसी अट लावल्यामुळे महिलांना जवळपास 50% महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आला होता। अनेक महिलांनी तर आशा सोडली होती की आम्हाला पैसे इथून पुढे येणार नाहीत, परंतु सरकारने एक मोठा दिलासा या ठिकाणी दिलाय। ती म्हणजे आता 2025 या मागील वर्षामध्ये जशा प्रकारे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला सर्वांना सरसकट पैसे यायचे तशा प्रकारे सेम टू सेम आता इथून पुढे सरकारच्या माध्यमातून पैसे वितरण या ठिकाणी होणार आहे। कोणाला सुद्धा अजिबात अपात्र करण्यात येणार नाही, अशी माहिती पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आज वार आहे शुक्रवार 23 जानेवारी आहे। आज सरकारने सांगितल्याप्रमाणे GR मध्ये जे काय सांगितलं होतं जसे की बुधवार, गुरुवार आणि आज शेवटचा गुरुवार असं 3 दिवस वाटपाचे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले होते। त्यापैकी आज शुक्रवारी राहिलेल्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आणि ज्यांना कोणाला नोव्हेंबर डिसेंबरचे अजून पण पैसे मिळाले नव्हते त्यांना त्यांचे 3000 रुपये असं एकत्रित बँकेच्या खात्यावरती आज शुक्रवार 23 जानेवारी रोजी तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी आता व्हायला सुरुवात झाली आहे। सरकारने दिलेला शब्द या ठिकाणी पाळलेला आहे, तो म्हणजे महिलांची मागणी सातत्याने होत होती की केवायसी आता तुम्ही लावल्यामुळे आम्हाला पैसे वितरणासाठी प्रॉब्लेम होत आहे आणि त्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींची केवायसीची अट कायमची रद्द करून टाकल्या। कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, फक्त आज मोबाईलवरती लक्ष ठेवायचं आहे। आज शुक्रवार या ठिकाणी सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मेसेज 100% येणार आहे। जर तुम्हाला मागील आता या ठिकाणी हप्ते जर मिळाले नसतील तर तुम्हाला पैशांचं त्याचे पण वितरित होणार आहे आणि आज तुम्हाला चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे हप्ते या ठिकाणी येणार आहे। जर तुम्हाला मागील हप्ते जर अजिबात 1 रुपया सुद्धा मिळाले नसतील तर तुम्ही काळजी सुद्धा करायची नाही आहे, तुम्हाला त्याचे सुद्धा या ठिकाणी पैसे येणार आहेत। म्हणजे आज शुक्रवारी तुम्हाला 3 मेसेज येणार आहेत, म्हणजे नोव्हेंबरचा पहिला मेसेज, दुसरा डिसेंबरचा मेसेज आणि ज्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना चालू जानेवारी महिन्याचा 3रा मेसेज मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। काल रात्रीच या 12 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या बँकांना देण्यात आल्या। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खाता असणाऱ्या सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी 2200 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेत आणि थोड्याच वेळामध्ये आज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी 2200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून GR काढण्यात आला होता आणि तो कधी काढण्यात आला होता लक्षात ठेवा। या ठिकाणी मंगळवारी GR काढण्यात आला होता आणि बुधवारपासून पैशांचं वितरण सुरू झालंय। म्हणजे परवा दिवशी बुधवारी पैसे अनेक महिलांना मिळालेत, गुरुवारी मिळालेत आणि आज शुक्रवार असं 3 दिवस वाटपाचा या ठिकाणी सरकार निवडला होता आणि या 3 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती राहिलेले सर्व हप्ते जानेवारीचे 1500 पटकन देऊन टाका, कारण महिला आता नाराज झालेत असं म्हणून त्यांनी डीबीटीचं बटन सरकारने दाबलं होतं आणि तशा प्रकारे आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांना मेसेज यायला पटापट मोबाईलवरती सुरुवात झाल्या। राहिलेले हप्ते व जानेवारी महिन्याचे 1500 असं जमा व्हायला सुरुवात झाल्या। बघा, पत्रकारांना बोलताना पैसे वाटपाचे आता ज्यांच्याकडे काम असतं त्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री जानेवारी महिन्याचे देखील 1500 रुपये सोडल्याची माहिती काय दिल्या तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। बँक खातं चेक करा, 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला। जानेवारीचा हप्ता आता लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे।
लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे, आज त्याची वितरणाची सुरुवात होईल. आता बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी जानेवारी महिन्याचा हप्ता सोडल्याची माहिती आत्ताच तुम्ही ऐकलेली आहे. त्यांनी 12 जिल्ह्यांची यादी देखील वाचून दाखवल्या. आज शुक्रवार आहे, 23 जानेवारी आहे आणि 12 जिल्ह्यातील जवळपास 155 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. सरकारने काढलेल्या GR मध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार असं 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते. कारण आपल्या राज्याची जर आता जिल्ह्यांची संख्या पाहिली तर एकूण 36 जिल्हे आहेत. तर प्रत्येक दिवशी या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि डीबीटीचा तसा एक नियम असतो, हे पैसे कोणत्या वेळेत असतात, कोणत्या वेळेमध्ये येत असतात. तर लक्षात ठेवा, तुम्हाला पण चांगलंच माहिती असेल ऐकून, 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होत असतं. कारण एकाच वेळेला जर पैसे सरकारनं द्यायचं ठरवलं तर या ठिकाणी सर्व बँकांचा डाऊन होत असतो आणि त्यामुळे पैशांचं वितरण या ठिकाणी सकाळी पहिला टप्पा, दुपारी दुसरा टप्पा आणि त्या ठिकाणी रात्री तिसरा टप्पा असं 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण मागील परवा दिवशी या ठिकाणी बुधवार आणि काल गुरुवारी या 2 दिवसामध्ये अशाच प्रकारे झालं आहे. ते अशा पद्धतीने झाले. त्यामुळे काही महिलांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आता राहिलेल्या नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी पैसे जर आले नसतील तर त्यांना 3000 आणि जानेवारी महिन्याचे या ठिकाणी तुम्हाला पैशांचं वितरण आता यायला सुरुवात झाली आहे. त्यांना 1500 रुपये जानेवारीचे आणि राहिलेले 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे जर असतील तर त्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा 4 जिल्ह्यामध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाटप होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा टप्पा जो आहे तर तो संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्याचं वाटप होईल. अशा प्रकारची माहिती पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिली आहे. आता बघा, लाडक्या बहिणींनो, पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं नाही. खोट्या बातम्यावर विश्वास अजिबात ठेवू नका असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. कोणाला सुद्धा हप्त्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये खोललंय, ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत खोललंय, तसेच महाराष्ट्र बँकेत ज्यांनी खातं खोललंय, बँक ऑफ इंडियामध्ये खातं खोललंय, या चारीपैकी कोणत्याही एका बँकेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी एक तर त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला असेल तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी नवीन योजनेची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या. तुम्हाला एक कागदपत्र पाहिजे, ते म्हणजे मतदान कार्ड आणि या बँकेपैकी कोणत्या एका बँकेत खातं खोललं पाहिजे. तर या बँकेतील महिलांना 10,000 रुपये देण्याची घोषणा काल पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणाले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. मध्ये लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आपण हा निर्णय केलेला आहे की आता तो 10,000 लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्ही ऐकलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या लाडक्या बहिणींचं खातं या चारीपैकी कोणत्या एका बँकेत असेल, जसं की महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया, तर या बँकेतील खातेधारकांना 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे आता देण्याची घोषणा केल्या. तर हे पैसे तुम्हाला कसे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा, यासाठी काही अटी पात्रता देखील सरकारने लावली आहेत. हे सुद्धा तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. परंतु आज जे राहिलेल्या महिलांचं नोव्हेंबर डिसेंबरचं जे पैसे राहिलेत त्याचे 3,000 रुपये आणि जानेवारी या चालू महिन्याचे 1500 रुपये असं एकत्रित या 12 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार 23 जानेवारी रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालं आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आज शुक्रवारसाठी वाचून दाखवल्या ते 12 जिल्हे आपण लगेचच व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. कारण आता जे 12 जिल्हे सांगितलेत त्यामधील टोटल आता 155 तालुक्यामध्ये आज शुक्रवार 23 जानेवारी रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. तर ते 12 जिल्हे नेमकं कोणते आहेत लगेच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगण्यात आलंय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 10,000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल, स्टेट बँकेत खातं असेल, महाराष्ट्र बँकेत खातं असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर यांना मिळणार आहे. तर तो लाभ या ठिकाणी अजिबात सोडू नका.
अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। कारण हे 10,000 रुपये फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहे। हे 10,000 रुपये कसे मिळवायचे, कोणती नवीन योजनेची घोषणा करण्यात आल्या, यासाठी अटीपात्रता सरकारच्या माध्यमातून काय वेगळे लावण्यात आलेत, अगदी झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे 10,000 रुपये मिळवण्यासाठी। आणि आज शुक्रवार आहे आणि 12 जिल्ह्यामध्ये कोणाकोणला त्या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे राहिले त्यांना 3,000 रुपये आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे त्या ठिकाणी 1,500 रुपये असं कोणाकोणाला लाभ मिळणार आहे हे देखील आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 10,000 रुपये मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना अंगणवाडी सेविकांकडे जशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला होता तशा प्रकारे एक अर्ज सुद्धा तुम्हाला तातडीने भरून देणं गरजेचं आहे। ज्या महिला या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेच्या आतमध्ये अर्ज भरतील त्यांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे। अर्ज भरल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये हे 10,000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज मोबाईलवरती मिळणार आहे। मग यासाठी काही अटीपात्रता घातलीत का? होय, सरकारने हे 10,000 रुपये देण्यासाठी काही अटीपात्रता महत्त्वाच्या लावल्या आहेत। तुम्हाला पण माहित आहे 10,000 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला गरज असेल तर तुमचं बँकेचं खातं पहिल्या अटीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः पोस्ट ऑफिस या कोणत्याही एका बँकेमध्ये तुम्ही खातं उघडलेलं या ठिकाणी असायला पाहिजे। जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत उघडलं असेल आणि तुम्हाला 10,000 रुपयांची गरज असेल तर ते 10,000 रुपये कसे मिळवायचे अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आज शुक्रवार आहे, 23 जानेवारी आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरचे राहिलेले सर्व महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये सुरुवात झाल्या। तसेच जानेवारी जो महिना आता सध्याला सुरू आहे तर त्याचे 1,500 रुपये देखील जमा व्हायला सुरुवात झाल्या। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरू झाल्या आणि 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटीपात्रता नवीन लावलेत? कारण कोणतीही सरकारी नवीन योजना सरकार ज्यावेळी चालू करतं तर हे चालू करताना त्यासाठी अटीपात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावले जातात। कारण सर्वांनाच हे पैसे द्यायचे जर ठरवलं तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी महत्त्वाच्या 4 अटी लावल्या आहेत। या 4 अटी नेमक्या कोणत्या आहेत, यामध्ये तुम्ही पास होताय का? 4 अटी पाहिल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जसं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता म्हणून तुम्हाला आता महिन्याच्या महिन्याला 1,500 रुपये सरकार पाठवत असतं, तशा प्रकारे अर्जंटमध्ये अंगणवाडी सेविकांकडे एक अर्ज तुम्हाला भरायचा आहे। ज्या लाडक्या बहिणी अर्जंटमध्ये अर्ज भरतील त्यांना हे 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून दिले जातील। तसेच आज शुक्रवार आहे 23 जानेवारी, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे अजून पण मिळाले नाहीत त्यांना 3,000 रुपये आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये 12 जिल्ह्यातील 155 तालुक्यामध्ये आता या ठिकाणी कोणाकोणाला सोडण्यात आलेत लगेच आपण पाहणार आहोत। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, आपण पहिल्यांदा या ठिकाणी पाहूया हे 10,000 रुपये या ठिकाणी मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या 4 अटी घालण्यात आलेत। या अटीमध्ये तुम्ही पास होताय का हे सुद्धा नक्की आपण बघायचं आहे। तुम्हाला पुढे अंगणवाडी सेविकांकडे हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज कोणता भरून द्यायचा आहे हे सुद्धा सांगणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः पोस्टात खाते असणाऱ्या महिलांना हा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे। तर बघा, हा लाभ घेण्यासाठी पहिली अट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घालण्यात आल्या ती म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजेत तरच तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे। 10,000 रुपयांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। बाहेरच्या राज्यातील तुम्ही असाल जसे की उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातून तुम्ही काम करण्यासाठी आपल्या राज्यात आला असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी घेता येणार नाही। फक्त महाराष्ट्र राज्यातील तुम्ही महिला असायला पाहिजे आणि त्या गोरगरीब आणि गरजू महिला असायला पाहिजे। मग आता गोरगरीब आणि गरजू महिला नेमकं कोणत्या आहेत, गोरगरीब आणि गरजू महिला नेमकं कशा ओळखायच्या? तर यासाठी तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे फक्त त्याच महिलांना हे 10,000 रुपये एका नवीन योजनेद्वारे आता घेता येणार आहे। परंतु तुम्ही हे विसरू नका की आज शुक्रवार आहे आणि या ठिकाणी राहिलेल्या KYC करून पण नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता न मिळालेल्या बहिणींना 3,000 आणि चालू असलेल्या जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता
कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलाय ते देखील झटपटपणे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु हा नवीन योजनेद्वारे 10,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून कोणती घालण्यात आल्या ही आता अट सांगितल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे 10,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज कोणता करायचा आहे ते सुद्धा झटपटपणे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु आता दुसरी अट यासाठी कोणती लावण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी पास होताय का नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, यासाठी 2025 या मागच्या वर्षाचं तुमचं उत्पन्न सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात येणार आहे। कारण सरकार काय म्हणते, आम्ही ज्या योजनेचा लाभ महिलांना देत असतो तर त्या फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना देत असतो। जर करता तुमचं उत्पन्न या ठिकाणी 4 लाखांच्या वरती असेल तर अशा महिलांना हे 10,000 रुपये या ठिकाणी अजिबात मिळणार नाही। अधिकृत बातमी या ठिकाणी समोर आल्या। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की नवीन योजनेद्वारे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 10,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। मग हे 10,000 रुपये मिळण्यासाठी तुमचं उत्पन्न 2025 या मागच्याच वर्षामध्ये 4 लाखांच्या आतमध्ये पाहिजे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आणि हे 10,000 रुपये मिळण्यासाठी 4 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे। यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधील उत्पन्नाचा दाखला अर्जंटमध्ये काढून घेणं गरजेचं आहे। ते पण तुम्हाला 2024चा चालणार नाही तर मागच्याच वर्षाचा 2025चा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 4 लाखांच्या आतमध्ये असलेलं उत्पन्न या ठिकाणी लागणार आहे। ही झाली दुसरी पात्रता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरी पात्रता देखील तुम्हाला झटपटपणे समजावून सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तुम्ही KYC करा अगर न करा, सर्वांना आज पैशांचं वितरण शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सरकारने करणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। मग हे या ठिकाणी KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी काय सांगण्यात आलंय आणि तुम्ही जर KYC अजून पण केले नसेल किंवा तुमची KYC चुकीची झाली असेल किंवा तुमचे मित्रमैत्रिणी या ठिकाणी किंवा तुमचे नातेवाईक मामा काका त्यांच्या बायका असतील तर KYC जर चुकीच्या पद्धतीची झाली असेल आणि नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता KYC करून पण मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी सरकारने काय सूचना सांगण्यात आल्या ती देखील अर्जंटमध्ये पाहणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, अर्जंटमध्ये तुम्ही काय करायचं आहे, एखाद्या नेट कॅफेमध्ये किंवा अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे। त्या ठिकाणी तुमची KYC जी पहिला चुकल्या तर ती पटकन दुरुस्त करून घ्यायची आहे। सरकारने तुम्हाला KYC दुरुस्त करण्यासाठी GR काढून तशा प्रकारची एक नवीन संधी दिल्या। या संधीचा तुम्ही लाभ अजिबात चुकवू नका। आणि आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये शुक्रवारी या ठिकाणी आता जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये सोडण्यात येऊ लागलेत तर ते 1,500 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये येऊ लागलेत ते देखील सांगणार आहे। परंतु 10,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी तिसरी अट सरकारच्या माध्यमातून आता घालण्यात आल्या। तुम्ही लाडकी बहीण योजनेचे कमीत कमी 5 हप्ते घेतलेले पाहिजेत। जर तुम्ही 5 पेक्षा कमी हप्ते जर घेतले असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हे 10,000 रुपयांचं या ठिकाणी आता नवीन योजनेद्वारे वितरण होणार नाही आहे। 5 हप्ते तुम्ही आतापर्यंत घेतलेले पाहिजेत। जर तुम्ही पण 5 हप्ते बँकेत घेतले असतील आणि तुमचं जर बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि विशेषतः पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर हे लाभ कसा मिळवायचा हे देखील सांगणार आहे। परंतु याआधी आपण सगळ्यात महत्त्वाची अपडेट पाहू ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता हे KYC बद्दल नोव्हेंबर डिसेंबरचं 3,000 रुपये कोणाला मिळणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, चालू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये कोणाला मिळणार आहेत। लगेच तुम्हाला या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगण्यास सुरुवात करत आहे। त्या जिल्ह्यामधील 155 तालुके आहेत। 155 पैकी तुमचा तालुका कोणता आहे झटपट तुम्ही बघायचा आहे आणि त्यानंतर हे 10,000 रुपये मिळण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कोणता अर्ज अर्जंटमध्ये भरायचा आहे हे देखील झटपटपणे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता आपण पाहत आहोत आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आज शुक्रवार आहे आणि या ठिकाणी पैशांचं वितरण कोणत्या 12 जिल्ह्यातील 155 तालुक्यामध्ये वितरित होऊ लागले। 155 तालुक्यामध्ये तुमचा तालुका आहे का लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगितलाय अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यात सर्वांनाच पैसे वितरण होणार आहे का तर अशी अजिबात नाही आहे। या जिल्ह्यातील मोजके तालुके निवडण्यात आले। तुमचा तालुका आहे का सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील महिला असाल तर इकडे लक्ष द्या। अमरावती, भातुकली, नांदगाव, कंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा बघा या जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी DBTच्या माध्यमातून केलं जाणार आहे।
त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा यामधील नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, शेवगाव, राहुरी या तालुक्यामधील महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज भागामध्ये. त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला जळगाव यामध्ये चाळीसगाव, चोपडा, एरंडोळ, अळमनेर, चोपडा, मुक्ताईनगर या भागातील महिलांना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, शिंदखेडा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, नांदेड जिल्ह्यातील जर विचार केला तर अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद आता या भागामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे. तर आता पुढे तुम्हाला सांगणार आहे 10,000 रुपयांचा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय करायचं नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँकेचं खातं जर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडियामध्ये जर असेल तर या बँकेतील महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांना 10,000 रुपयेसाठी एका वर्षासाठी बिनव्याजी वापरता या ठिकाणी येणार आहेत. परंतु हे पैसे तुम्हाला सरकारला परत बँकेमध्ये द्यावे लागणार आहेत. परंतु गोरगरीब महिलांसाठी बिनव्याजी तुम्हाला आता वापरता येणार असल्याची हे 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका या ठिकाणी या असल्याने या बँकेत जाऊन तुम्ही अधिक माहिती चौकशी करू शकता व 1 वर्षभरासाठी आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या माध्यमातून हे 10,000 रुपये या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.